ईश्वरी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल अनेक माणसं चुकीच्या जागेवर बसली. शेतीतलं कळत नाही ती माणसं शेतीबद्दल बोलायला अनेक अनेक गोष्टी काय सांगावं. फार अवघड. मी काही त्या लोकांचं अज्ञान सांगायला तुमचं रंजन करायला. अज्ञानी लोक रंजन करत असतात. सज्ञानी माणसं समाजाला सुदृढ बनवतात. संत हे सज्ञानी आहे. ते त्रिकालदर्शी. त्यांना भूत भविष्य वर्तमान कळतं. बोलू नका बरं का आता साऊंडवाल्याशी. मग तुम्ही बोलू नका. माझं लक्ष जातं कोणी बोलायला लागेल. एकदम शांत राहा. विठ्ठला विठ्ठला संत हे समाजाला सज्ञानी बनवतात, सुदृढ बनवतात. विचाराचं एक वेगळं वैभव संतांकडे महाराज. त्यामुळं विश्वामध्ये ज्या वेळेला ही अभंगाची रचना सुरू झाली, जगताला अनेक अभंग वाचायला मिळावी त्याकरता मुक्ताबाईंनी हा पहिला अभंग मिळाला. हा अभंगाची पार्श्वभूमी तुम्हाला कळवी याकरता मला थोडंसं चरित्र सांगावं लागलं. ते चरित्र सांगितल्याशिवाय तुम्हाला त्या अभंगातली भूमिका कळणार नाही. आपल्याला माहिती आहे, फक्त स्मरण करून देतो. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. लक्ष द्या. निवृत्तीनाथाचं वय 12 वर्षाचं, ज्ञानोबाईंचं वय 10 वर्षाचं, सोपान काकाचं वय 8 वर्षाचं आणि मुक्ताबाईचं वय 6 वर्षाचं. 2-2 वर्षाचा फरक आहे 4 भावंडामध्ये. विठ्ठलपंतांनी संन्यासातून ग्रहस्थाश्रम स्वीकारला आणि सिद्ध बेटात आळंदीतल्या गावकऱ्यांनी त्यांना काढून दिलं, वाडीत टाकलं. एक काळ असा होता की विठ्ठलपंताची पूजा करायची. आळंदी पूजा. विठ्ठलपंत जर आले तर म्हणायचे, जावं आळंदीतले माणसं हे आमचे लाडके जावई आहे, माझ्याकडे प्रमाण आहे. ज्ञानी रूप सुकुलीन तरणा साधू तपस्वी असा, विद्यावंत विचारशील सुचिता सौजन्य सिंधू तसा, गांभीर्यादी गुणे सदा विलससी, सत्पात्र भागे आमा, जामाता हरिने दिला न करिता, सायास ते आश्रमा. हे आळंदीकरांनी केलेलं विठ्ठलपंताचं वर्णन आहे. जामाता म्हणजे जावई. काय काय त्याच्याकडे विस्तार करत नाही. ज्ञानी रूपस सुकुलीन तरणा साधू तपस्वी असा. इतका आनंद होता त्यांना. पण पाठ टाकली कर. काळ कसा बदलतो, माणसं कशी विरोधात जातात. ग्रहस्थाश्रम स्वीकारला. ओट्यावर बसायचे विठ्ठलपंत एका आळंदी. विठ्ठलपंत बसून गेले की आळंदी करतो ओटा सुद्धा धुवायची. इंद्रायणीचं पाणी आणायचे आणि ओट्यावर टाकायचे. विठ्ठलपंतांना ते चित्र पाहून वाईट वाटायचं. पण नवऱ्याचा झालेला अपमान रुक्मिणी माता पाहायची, तासन तास रडत बसायची. सहन होत नव्हतं सगळं. लोक पाठीमागे बोलायला लागली, महिला चर्चा करायला लागल्या. आपली लेकरं आता मोठी व्हायला लागली. निवृत्ती राजा 12 वर्षाचा झाला आणि लोक चर्चा करायला लागली. एक दिवस मुलं झोपलेले होते आणि रुक्मिणी माता, मी जे तुम्हाला सांगतो हे मुक्ते बाबांनी चरित्रात लिहिलेले आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला कळेल. जसं ते तसंच सांगतोय तुम्हाला. ऐका. निवृत्तीनाथ 4 भावंड झोपलेले आणि विठ्ठलपंतांना रुक्मिणी माता म्हणता, मालक ग्रहस्थ आश्रम आपण स्वीकारला, पोरांची काय चूक आहे त्यात. पण या आळंदीकरांना म्हणा, इतका काय राग आहे तुम्हाला. आम्ही ब्राह्मणाच्या कुळात जन्म घेतलेला आहे. आमचं कुळ पवित्र आहे, ओजस्वी तेजस्वी आमचं कुळ आहे. आम्ही कुलाचार सांभाळलेला आहे. वेदोक्त पद्धतीने आमचं शिक्षण झालेलं आहे. विवाहाच्या आचार संहितेत आमचा विवाह झालेला आहे. संस्काराचं बंधन आम्हाला लादलेलं आहे. आता आम्हाला मुलं झाली. 12 वर्षाची आमचं पोरग मोठं होत आहे. मौजी बंद करा, व्रत बंद करा त्या पोरांचा. असा राग आमच्यावर धरू नका. त्यांना म्हणा, आम्हाला शिक्षा द्या तुम्ही जी द्यायची ती, पण आमच्या पोरांना वाळीत टाकू नका. पण तुम्हाला आमचा राग आहे ना, आमच्यावरचा राग आमच्या लेकरांवर काढू नका. आमची पोरं मोठी झाली. आता तुम्ही किती दिवस हा राग व्यक्त करणार आहे. मालक, जी शिक्षा आळंदीकर आपल्याला देतील ती आपण बघू. पण तुम्ही एकदा विचारा तर खरी त्यांना की आम्हाला काय शिक्षा आहे, आमचं काय चुकलं. जर चुकलंच असेल तर दंड तरी सांगा. रुक्मिणी, मी जातो विचारायला. रात्री बायकोचं ऐकलं आणि पहाटे सगळ्या ब्रह्मरुद्रांकडे जायला लागले. सगळे ब्रह्मदेव तिकडे. बाबा
आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला दंड करावा, शिक्षा द्या, पण आमच्या लेकरा बाकरांना त्रास होईल असं वागू नका, आम्हाला त्याचा त्रास होतोय, आम्हाला तुम्ही न्याय द्या. लोक म्हणायचे विठ्ठल पंत तुम्ही केलेल्या चुकीला शास्त्रात न्याय असेल असं आम्हाला वाटत नाही, तुम्ही शोधा, तुम्ही जी शिक्षा द्याल ती आम्ही भोगायला तयार आहे. सगळ्या ब्राह्मण देवतेंच्या विद्वान पंडितांच्या दारावर फिरले विठ्ठल पंत आणि सगळ्या ब्राह्मणांनी ठरवलं ब्रह्मसभा घ्यायची. घरी आले विठ्ठल पंत, बायकोला सांगितलं तयार आहे बरं का आडतीकर, ब्रह्मसभा घ्यायला तयार आहे. इंद्रायणीचं तीर आहे, तुम्ही सगळ्यांनी इंद्रायणी पाहिली, डोळ्यासमोर घ्या. इंद्रायणीच्या तीरावर, अलीकडच्या तीरावर बरोबर इंद्रायणीला लागून तिथं ब्रह्मसभा भरली. स्वच्छ इंद्रायणी माता वाहते, शीतल इंद्रायणी माईच्या तीरावर त्या ब्रह्मसभेमध्ये विठ्ठल पंत आरोपी सारखे उभे झाले आणि सगळे ब्रह्मवृंद बसलेले, ब्राह्मण देवता बसलेले आहेत आणि विठ्ठल पंत हात जोडून उभे. सगळ्या पोथ्या पुराण शास्त्र तपासायला लागली. यांनी संन्यास साधून गृहस्थाश्रम स्वीकारला. काय शिक्षा द्यायची, काय शिक्षा द्यायची? 12 वाजले शिक्षा नाही, 3 वाजले शिक्षा सोनवली नाही. ज्यांना ज्यांना भूक लागायची ते घरी जाऊन यायचे जेवण करायला. विठ्ठल पंत मात्र अन्नाचं कण नाही, पाणी नाही, एखाद्या भिकाऱ्यासारखे उभे हो, एखाद्या याचकासारखे, तसा खूप मोठा गुन्हा केलाय, उभे हात जोडून. त्या मला जीवनात एकच ध्येय होता, आता हा दिसणारा गोड ज्ञाना, हे निवृत्तीनाथ, हे सोपान काका, ही चितकाला मुक्ताबाई, आपण दुःख सहन करू शकतो, ही आताची पोरं आहे. लेकरांनी अजून काही सुख अनुभवलं नाही आयुष्यात. समाजाचा विटाळ, समाजाचा त्रास, समाजाचं बोलणं माझ्या लेकरांना ऐकता कामा नये. हात जोडून उभे. 6 वाजले, पाणी सुद्धा ग्रहण केलं नाही. हसत होते सगळे. काय शिक्षा द्यावी? अवा असा या शिक्षेला कुठला न्यायच नाही. साधी गोष्ट आहे टाकळीकर, जर अशा शिक्षेला न्याय नसेल, न्याय नाहीये तुमच्या भाषेत अशा शिक्षेला, तर अशी शिक्षा गुन्हाच नसेल. किती सोपं हो. ज्या शिक्षेला न्याय नाही ती शिक्षा शिक्षा नाही, तो गुन्हा गुन्हा नाही. जर गुन्हा असेल तर गुन्ह्यावर न्याय पाहिजे, गुन्हा असेल तर गुन्ह्याला दंड पाहिजे. याचा अर्थ हा गुन्हा नाही का? मला काहीतरी शिक्षा द्या. सगळ्या ब्राह्मण देवतेंनी तब्बल 2 तासाची स्मशान शांतता ठेवल्यानंतर 9 वाजेला, रात्रीच्या, सकाळपासून उभे आणि रात्रीच्या 9ला विठ्ठल पंतांना सांगितलं, विठ्ठल पंत सगळे पुराण वाचले, सगळ्या पोथ्या वाचल्या, सगळे ग्रंथ पाहिले, तुमच्यासारख्या पाप्याला आम्हाला एकच न्याय वाटवतो आणि एकच न्याय आम्हाला तुम्हाला द्यावं वाटतो. तुम्हाला एकच प्रायश्चित्त आहे. कुठलं? विठ्ठल पंत देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त हा शब्द ऐकला आणि पोटात अन्न नसलेले विठ्ठल पंत खाली पडले. टाकळीकर, खाली पडलेल्या माणसाला उठून बसवावं एवढी सुद्धा माणुसकी नव्हती राजू. आता काय सांगा, एवढी माणुसकी नव्हती. तो आता खाली पडला एखादा, उचलून तरी धरावं. बिचारा विठ्ठल पंताला दया, लक्ष द्या. मंद मंद पाऊस सुरू झाला आणि त्या पावसानेच विठ्ठल पंताला जाग आली. मध्यरात्र होत होती. थरथरा दबक्या पावलाने घरात शिरले. सकाळी गेलेले विठ्ठल पंत ज्या रात्री घरी येत आहे, उशीर झाला यांना यायला, म्हणजे बहुतेक न्याय निवाडा झाला. ज्या अर्थी उशीर झाला त्या अर्थी न्याय निवाडा झाला असेल. बरोबर मालक, या 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 पाण्याचा ग्लास भरून आणला. विठ्ठल पंतांनी पाणी हातात घेतलं. थरथरा हात कापत होता. न्याय झाला का मालक? न्याय झाला का मालक? न्याय झाला का मालक? झाला रुक्मिणी न्याय. न्याय झाला म्हणता बरोबर क्षणात तिच्या चेहऱ्यावर हास्य उधळलं. न्याय झाला म्हणजे आपल्या लेकरांचं जीवन सुखात आलं म्हणे. पण तिला काय माहिती, हे क्षणिक आनंदाचं मोजमाप आपल्या घरात कोणी करायला तयार नाही. अहो, दुसऱ्या क्षणात दुःखाची लाट आली. रुक्मिणी, न्याय दिला तुला ऐकायचा का? हो मालक, सांगा. भूदेवांनी काय न्याय केला? आपल्या गावातल्या विद्वान पंडितांनी, आपल्या देवांनी, आपल्या पंचांनी काय न्याय केला? आपल्याकरता एकच न्याय आहे रुक्मिणी, देहांत प्रायश्चित्त.
रात्र होती मध्यरात्र आणि बायकोला सांगितलं देहांत प्रायश्चित्त म्हणता बरोबर रुक्मिणी माता खाली पडल्या. स्वतः विठ्ठल पंतांनीच तिला भानावर आणलं. रुक्मिणी, पोराबाळांचं जीवन सुखाचं ठेवायचं असेल तर गावकऱ्यांनी आपण विचारायला गेलो होतो शिक्षा कोणती, त्यांनी दिली नाही. स्वतःहून विचारायला गेलो जर शिक्षा सुनावली असेल तर आता ती भोगली पाहिजे, आता ती स्वीकारली पाहिजे. आता त्या शिक्षेकडे दुर्लक्ष करता कामा नये. रुक्मिणी, आता मी माझ्या पोरांकरता देहांत प्रायश्चित्त घेतो. विठ्ठल विठ्ठल गुरुजी, आदरणीय रोहिदासजी महाराज मते, आदरणीय किरणजी महाराज गोसावी, आदरणीय समाधानजी महाराज चुंबळे, मनापासून त्यांचे स्वागत करतो. मी तयार आहे माझ्या पोरांकरता शिक्षा भोगायला. तुम्ही ऐका, मी तयार आहे म्हणजे मालक जेथे राघव तेथे सीता. रामाबरोबर वनवासामध्ये त्याची पत्नी होती, सीतेकरता वनवास नव्हता. ती रुक्मिणी सुद्धा तुमच्या बरोबर येणार आहे. तुम्ही हा संवाद वाचा ज्ञानेश्वर दिग्विजय ग्रंथात. त्यावेळेला विठ्ठल पंत म्हणतात रुक्मिणी, बापाचं जाऊ दे पण पोरांना माय पाहिजे. अगं मायबाप बसून या आळंदीत आपल्या लेकरांना कोणी दारात उभं करत नाही. हा विठ्ठल पंत गेल्यावर कोणीतरी प्रेमाचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, आशीर्वादाचा सहारा लागेल ना आपल्या लेकरांना. ती म्हणे मालक, तुम्हाला सोडून मी लेकरांजवळ थांबू कशी? रुक्मिणी, तुला थांबावं लागेल. तुम्हाला माझी शपथ आहे, मला थांबण्याकरता आग्रह देऊ नका. जर देहांत प्रायश्चित्त तुमच्याकरता असेल तर ते या रुक्मिणी करता सुद्धा आहे. मी सुद्धा देहांत प्रायश्चित्ताला तयार होणार. सकाळी गेलेला नवरा रात्री घरी येतोय, मध्यरात्री निरोप देतोय. हिला जर आता नकार दिला तरी पोरं उठतील, आपल्यालाही जाऊ देणार नाही, हिलाही जाऊ देणार नाही. हिला सुद्धा सोबत न्यायचं. निवृत्ती दादांचा चेहरा पाहिला. सगळ्यात मोठे होते, 12 वर्ष वय होतं. रुक्मिणी मातेला सांगितलं आता विलंब करता कामा नये. गावकऱ्यांनी दिलेली शिक्षा आता दिसू नये. जना आता आपण निघालं पाहिजे. रुक्मिणी मातेला हंबरडा भरून येतो, रडत होती. सावरलं रुक्मिणी मातेला विठ्ठल पंतांनी. कठोर अंतःकरण केलं आणि डोक्यावरून हात फिरवला निवृत्तीनाथांच्या. ज्ञानोबारायांकडे पाहिलं, सोपान काकाकडे पाहिलं, मुक्ताबाई सारख्या गुणी मुलीकडे पाहिलं आणि परमेश्वराला प्रार्थना केली. आता आम्ही निघतो. बाहेर गेल्या तुळशी वृंदावनापर्यंत पळत आल्या. परत रुक्मिणी, अगं जाऊ नको ग. पळत आल्या आणि परत रुक्मिणी मातेनं विठ्ठल पंतांकडे पाहत सांगितलं मला एकदा बघू द्या त्यांना. आलं निवृत्तीदादांना, मुक्ताबाईला, ज्ञानोबाऱ्यांना. जसा हिंदुस्थान स्वतंत्र झाल्याचा इतिहास भगतसिंगाच्या रक्तानं लिहिलेल्यानं टाकडीकर, अशा या वारकरी संप्रदायाचा इतिहास विठ्ठल पंतांच्या त्यागान आणि समर्पणावर हा संप्रदाय उभा आहे. म्हणून शेकडो वर्ष झाली त्याला बाधा नाही, त्याचा कधी विटाळ नाही, त्याचा कधी कंटाळा नाही. दुसऱ्यांदा ज्या वेळेला वक्ते बाबा लिहितात, दुसऱ्यांदा ज्या वेळेला रुक्मिणी माता गेल्या त्यावेळेला तिथून विठ्ठल पंतांना आवाज दिला, किती कठोर आहे तुम्ही. एकदा पोरांचा चेहरा पाहून तर घ्या. आपण काही गावाला नाही हो, हे जीवन संपवायला निघालेलो आहे. एकदा या गोजीरवाण्या लेकरांचा चेहरा पाहून घ्या. विठ्ठल पंत आले, मुलांना पाहिलं, पायावर डोकं ठेवलं. रुक्मिणी माता म्हणते मालक, माझी एक इच्छा आहे. काय? पोरं सकाळी उठतील, आई करतील, बाबा बाबा करतील. झोपेत असं पाखरांना सोडून कुठं चालतात. मला असं वाटतं निवृत्तीचं वय आता जरा बरं झालंय. आपण जातो, ही बातमी निवृत्तीला सांगू द्या. तो सांभाळेल या तिघ भावंडांना. जर आपण अनावधानाने निघून गेलो तर आपल्याला शोधण्यात पोरांचं आयुष्य निघून जाईल. निवृत्ती दादाला हळूच उठवलं, सांगितलं निवृत्ती, तू मोठा आहेस, मी तुझी आई आहे. आम्ही तुम्हाला काही देऊ शकलो नाही, पण तुला एक
भीक मागते. आई असं काय बोलते तू? माझ्या या तिघ लेकरांचा सांभाळ कर रे निवृत्ती. हा ज्ञान आहे, आपला भाऊ आहे, भगवान महाविष्णूचा अवतार आहे. मला ज्या वेळेला गर्भधारणा झाली होती ना, तेव्हा मला सांगितलं होतं निवृत्ती राजा की हा जगाचा उद्धार करणारा मुलगा तुमच्या पोटी येणार आहे. याच्याकडून दिव्य तत्वज्ञान, अलौकिक साहित्य बाहेर येणार आहे. या ज्ञानाचा सांभाळ कर. हा दुसरा भाऊ आहे आपला सोपाना, ब्रह्म आहे. माझ्या सोपानाचा काही त्रास नाही रे तुला, तो ब्रह्मरूपात आहे. तुम्ही अनेक कीर्तन ऐकले असतील, पण सोपान काका म्हणतात असं तुम्ही कधी ऐकलं नसेल. तुम्ही ज्ञानोबाराय म्हणता ऐकलं असेल, तुम्ही तुकोबाराय म्हणता ऐकलं असेल, तुम्ही मुक्ताबाई म्हणता ऐकलं असेल, पण सोपान काका तुम्ही म्हणताय असं कुठं तुम्ही ऐकलं नसेल का? ते ब्रह्म अवस्थेत आहे. या सोपानाचं जीवन ब्रह्मातलं आहे रे. कधी काही लागलं तरी मागणार नाही तो. पण निवृत्ती तू मोठा आहे. लहान अशी मुक्ताई जशी सन काढी, केले देशोदरी महान संत. ती बहीण आहे लहान, तुम्हाला तिघा भावंडांची, माझ्या नंतर ती आली आहे. तिचा सांभाळ कर निवृत्ती राजा. तिला तुला सांभाळायचंय. बोलायला जरा कठोर आहे, कणखर आहे, चपराक आहे तिच्या बोलण्यात, गौर वर्ण आहे, हजर जबाबी तिचा बाण आहे. तिच्या शब्दाचा अनेकांना रागील पर्याय तुला सुद्धा येऊ शकतो, पण तिच्यावर रुसू नको. आम्हाला आता देहांत प्रायश्चित्ताचा दंड तुमच्या भविष्याकरता दिलेला आहे. आम्हाला जावं लागेल. सगळं कठीण दुःख जितकं आईवडिलांनी पचवलं त्याही पेक्षा कठीण निवृत्ती राजांनी पचवलं. आणि मग मात्र ज्ञानोबऱ्यांच्या मस्तकावर हात फिरवला, हळूवार सोपान काकांच्या मस्तकावर हात फिरवला आणि मुक्ताबाईकडे पाहिलं. डबडबलेल्या डोळ्यातलं पाणी मुक्ताबाईच्या गालावर पडायला लागलं. गालावरून हात फिरवला. नुसते अश्रू पुसलेले टाकळीकर जसं मुक्ताबाईच्या गालावरच रुक्मिणी मातेच्या डोळ्यातलं जे पडलेलं पाणी पुसलं ना, ते पाणी नव्हतं, प्रत्यक्ष मातृत्व पुसण्याचं काम मी काही नाही केलं. मुक्ताबाईच्या बाहेर पडले, कुटुंबाला जिथं राहायला जागा होती सिद्ध बेटात, त्याला नमस्कार केला. त्याने तो प्रायश्चित्ताला निघून गेले. हा संवाद चालता चालता 3 वाजले होते म्हणे पहाटेचे. मायबाप गेल्यावर पाखरे हेची म्हणे तुझ्यावरी सोडूनी, चाललो प्रभू हे विश्व आम्ही सोडूनी, चाललो प्रभू हे विश्व आम्ही सोडूनी. संन्यास साधुनी प्रपंच केला पुन्हा, गुरु आज्ञा पालन करला आमचा गुन्हा, गुरु आज्ञा पालन करला आमचा गुन्हा. पाखरे तुझ्यावरी सोडोनी, चाललो प्रभू हे विश्व आम्ही सोडलो. आम्ही येतो हा निरोप दिला आणि त्या निरोपाला निवृत्तीराज साक्षीदार आहे. हा तुमच्या माझ्या पूर्वजांचा इतिहास आहे. ऐका, झोपले नाही. नाशिककर निवृत्ती राजा त्र्यंबकराज झोपले नाही हो. अशी पाठ टेकवली तुळशीला, तुळशी वृंदावनाला. आता सकाळी आई नाही, सकाळी बापही नाही. पाठ टेकवली, नजरेसमोर जबाबदाऱ्या होत्या. भावंडांना उठवलं नाही. पहाट होईपर्यंत रडत राहिली. पहाट होईपर्यंत मुक्ताबाईला जाग आली. ज्ञाना देऊ. सोपान काका उठले, निवृत्ती दादा जवळ आले. निवृत्ती दादा, आई कुठे? 3 दिवस आत्याकडे गेलेली, मामाकडे गेलेली, माय हवी हवी वाटते.
जीवनभरा करता आयुष्यात कधीच न दिसणारी माय घरातून निघून गेली होती. प्रसंग असतील मला संतांवर, तुमच्या माझ्याकरता अनुभवलंय सगळं. आजही आपण पाहतोय त्यांचं जीवन. प्रसंग खूप मोठे. मी छोटासा करून तुम्हाला अभंगामध्ये प्रवेश करायला लावतो. निवृत्ती दादांनी सांगितलं, ज्ञानदेवा आपल्या आता देवाघरी गेली. देवाघरी हो, आता पुन्हा आपली आई आपल्याला कधी दिसायची नाही. म्हणजे माय मेली बाप गेला, 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 माय मेली बाप गेला. आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, माय मेली बाप गेला, माय मेली बाप गेला, माय मेली बाप गेला, माय मेली बाप ते छत्र निघून जातं तेव्हा कोणी राहत नाही माणसाचं. ज्ञानोबरांची असली तरी माय महाराज, निवृत्तीनाथांची असली तरी माय. सारा गेला, संपलं. ऐका पुढं कालावधी. 2 जोड्या बनवल्या मुक्ताबाईने. एक निवृत्तीनाथांकडे दिली आणि एक ज्ञानेश्वर महाराजांकडे दिली. स्वतः मुक्ताबाईने बनवली होती बरं का, स्वतः मुक्ताबाईने. त्याचा पुरावा निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न सांभाळी सोपान मजलागी. मजलागी म्हणजे मला तो सांभाळतो, पण निवृत्ती दादा ज्ञानोबारे भिक्षेला जातात. आज प्राणत्यागाला, कोणी म्हणतं गंगेमध्ये गेले, त्रिवेणीला, प्रयागाला. ते काही ज्ञानोबाऱ्यांचे चरित्र सांगायला आपल्याला पूर्ण इथे उभा नाही, पण ओघाओघात आपला विषय की त्यांनी देहांत प्रायश्चित्त केलं. कोणताच कीर्तनकार देहांत प्रायश्चित्ताचा विषय तिथपर्यंत नेत नाही. आपण विठ्ठल पंथाचं देहांत प्रायश्चित्त पाहूच शकत नाही. त्यांनी उडी घातली पाण्यात, ते ऐकूच शकत नाही. तशी भागवत कथा करावी लागते, पण देवाचं निजदान गमन कोणता कथा रंगून सांगणारा अजून या हिंदुस्थानात जन्माला झाला नाही का. आपला देव थांबला असं आम्ही ऐकूच शकत नाही. तसे आमच्या संतांचे मायबाप तुमच्या माझ्याकरता पाण्यात उडी मारतात, हे ऐकू शकता तुम्ही. म्हणून मी सांगेल त्यातही वाद आहे. ते त्रिवेणीला गेले, प्रयागला गेले का कुठं गेले. चला ऐका, त्या तपशिलात आपल्याला शिरायचं नाही, पाहायचं नाही. तुम्ही पुढचं चरित्र बघा. हे अभंगाची पार्श्वभूमी सांगतोय तुम्हाला. ज्ञानोबारायांनी खांद्याला जोडी अडकवली आणि भिक्षेला गेले. कोणाच्या दारात गेले? ज्याने देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली होती त्या माधव शास्त्रीच्या दारात गेले. पहिलं घर माधव शास्त्रींचं. आणि त्यांच्या दारात ज्ञानोबाराय जाऊन म्हणतात, माते ओम भवती भिक्षाम देई. भिक्षा आणली. कोरानं होतं. आळंदीत मधुकरी वाढण्याची पद्धत कशी? 2 चपात्या भाजी, चपातीवर सुकी भाजी आणली आणि पोळी ज्ञानोबारांच्या हातात दिली. चपाती माऊलींच्या हातात. तशीच माऊलींनी चपाती घेतली, नुसते जोडी टाकायला लागली. तेवढ्यात माधव शास्त्री आले आणि लाद घातली ज्ञानोबारांना. हातातली पोळी गटारीत पडली यात नवल नाही. वक्ते बाबा लिहितात, माऊलीच्या तोंडावर सगळी भाजी उडाली.
त्या स्त्रीलाही ते वाईट वाटलं. ती सात्विक होती. संन्याशाची कार्टे पहाटे पहाटे आमच्या दारात. बाप गेला म्हणे, आहे की गेला खरंच. ज्ञानोबा पळस सुटले, रडत होते. वय किती हो? 10 वर्षाचं वय म्हटल्यावर काय वय असेल तुम्ही विचार तर करा. अद्याप सांभाळायला आई नाही, बाप नाही. जबाबदारी आली की कळतं माणसाला सगळ्याला. आता या हुल्लडीच्या काळात आयुष्य निघून जातं, पण घरातला करता माणूस निघून जाऊ द्या. आज जबाबदारी होते तुमच्या खांद्यावर. एखादं काम जरी माणसाने हातात घेतलं, एखादी जमीन घेतली, यशस्वी झाला निवडणुकीत, काही प्लॉट घेतला, काही घर बांधलं, जेवढ्या अनेक दुःखाच्या प्रसंगाला, आनंदाच्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं ना माणसाला, तेव्हा असं वाटतं हे आपल्याकडून एवढंच सहन होत नाही. आपल्या पूर्वजांनी कसं सहन केलं असेल कडे, एवढं किती सोसलं असेल, किती सहन केलं असेल. काही पैशाची चणचण खिशात भासली तर चित्त लागत नाही हो दिवसभर. पैसा नाही, पैसा नाही. अरे अन्न मिळत नव्हतं तरी लोकांनी कधी कोणाकडे खंत व्यक्त केली नाही. काय स्वाभिमानी माणसं असतील. ज्ञानोबा पळस सुटले सांगितलं नाही. आता नाही. जी वडिलांची भूमिका ती म्हणजे भूमिका. निवृत्तीनाथांनी विचारलं, ज्ञाना माझा भाऊ पळत जातोय निवृत्तीनाथ दुसऱ्या गल्लीतून पळत सुटले, आळंदीतून सिद्ध भेटायला. अरे झालं काय? तुला कोणी मारलं का? हो दादा, मला माधव शास्त्रीने मारलं. मारू दे ज्ञाना, आळंदीकर आपले मायबाप आहे. मी आता सहन करू शकत नाही दादा, मला आता राहायच नाही ते. एका ओट्यावर सोपान काका ध्यानाला बसले होते आणि दुसऱ्या ओट्यावरून आत शिरून खुंटीला जोडी अडकवली. ज्ञानोबा आत गेले, पद्मासन मांडलं. आणि ज्ञानोबा ही योगी आहे. अभंगातला पहिला शब्द योगी. का योग्यापासून सुरुवात केली? ज्ञानोबा नुसती योगी नाही, योग्याची माऊली आहे. ज्ञानराज माझी माऊली, योगाची वाट आहे. ज्ञानोबा योगी असल्यामुळे ज्ञानोबांनी पद्मासन मांडून जे जे पुण्यवान महात्मे अवनी तलावर आहे त्यांचा प्राण हा ब्रह्ममध्यातून प्रवेश करतो आणि ब्रह्ममध्यामधूनच उत्क्रमण करतो. येतोय तिथून आणि जातोय तिथून. सामान्य जीवाचा प्राण ब्रह्ममध्यामधून जरी येत असला तरी आपला प्राण इस बंगले को दस दरवाजे पिछले पवन कंबाल आवत जावत कोई नाही देखा वही बडा अचंबा. कबीर महाराज म्हणते हा येतो कुठून याचे पुरावे सापडतात, पण जातो कुठून सापडत नाही. काही लोकांचा प्राण मुखावाटे जातो. अनेक इंद्रियाच्या द्वारा आपल्या प्राणाचं उत्क्रमण होतं. ज्ञानोबा ही योगी आहे. ज्ञानोबांचा प्राण ज्ञानोबांनी उत्क्रमण करायला सुरुवात केली. ज्या ज्या वेळेला योगी महापुरुष उत्क्रमण करतो त्यावेळेला सोसाट्याचा वारा तरी सुटतो, विजांचा कडकडाट तरी होतो, पाऊस तरी सुरू होतो. मुक्ताबाई इंद्राणीवर पंच धुवायला गेलेल्या होत्या. मंद मंद पाऊस चालू झाला आणि विजांची एकच कडकडाट झाली. ज्ञानोबा जर योगी आहे तर मुक्ताबाई योगमाया आहे. त्यांना समजलं हे काहीतरी कालचक्र बदलत आहे. डोळे बंद केले आणि इंद्रायणीच्या तीरावरच पद्मासन मांडलं आणि डोळे लावून ध्यान करून पाहिलं, रे हा दुसरा तिसरा कोणी नाही, माझा दादा आहे रे बाबा. माय गेल्यानंतर माझी ज्ञान आहे. तो गोबाऱ्यांना माऊली म्हणत नाही, जगद्गुरु म्हणतात. माऊली ज्ञानोबाऱ्यांना म्हणतात. का? जे आळंदीला राहते त्यांना विचारा ज्ञानोबाऱ्यांना माऊली का म्हणतात. खरंच ज्ञानोबा आहे माय मा साधकाचे मायबाप म्हटलं. ज्ञानोबा सारखी माय नाही जगाच्या पाठीवर. तुम्ही ज्ञानोबाऱ्यांवर काही सोडून बघावं, जीवनातलं असं एक कार्य नाही ज्ञानोबा करू शकत नाही. एक माय गेल्यानंतर, बाप गेल्यानंतर ज्या मांडीवर हसावं रुसावं ती आमची माऊली. या निर्णयापर्यंत नाही. ज्ञानोबाराय मुक्ताबाईच्या आधी पद्मासनात बसलेले होते. मुक्ताबाईंनी जसं पद्मासन मांडलं, ज्ञानोबारांचा प्राण इथपर्यंत आला, कंठामध्ये. ठीक आहे, प्राण कंठापर्यंत आला आणि मुक्ताबाईंनी ज्ञानोबारांच्या अगोदर योग वाटेद्वारा, योग मायेच्या द्वारा, सम्राट शक्तीच्या द्वारा, चित शक्ती, सुप्त शक्ती, निरार शक्ती, पराशक्तीच्या द्वारा आपल्या प्राणवरती काढून त्या प्राणाचं उत्क्रमण केलं.
वक्ते बाबा म्हणायचे सर्वदर्शनाचार्य होते. ज्ञानोबरांच्या नासिकेतून प्रवेश केला. नासिकेतून आज शिरले. तुम्ही विचारा वैद्यकीय शास्त्रात डॉक्टर साहेब आपण नासिकेतून प्रवेश केला आणि आडव्या झोपल्या. कुठं? ज्ञानोबरांच्या कंठात. जशा मुक्ताबाई ज्ञानोबरांच्या कंठात आडव्या झोपल्या, तिथं ज्ञानोबरांना जी पहिली हाक दिली, ती पहिली हाक म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. योगी पावन मनाचा, 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 योगी योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, काही अपराध जनाचा, सारे अपराध जनाचा, ईश्वरा राम काळेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानोबरांचं चरित्र ऐकून वाचून पाहून जगाचा मालक रडतो, महाराज आपल्या सारख्याचं काय लावलं. ज्ञानोबरांचं चरित्र जितकं भावनिक आहे, जाऊच शकत नाही तुम्ही पुढं. कधी कधी ते सांगावं सुद्धा वाटत नाही, जावंच वाटत नाही. जमीरा ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकावंच वाटत नाही. माणूस तिथपर्यंत जाऊच शकत नाही. साधं जातोय आपण मोठ्या आनंदानं, पण समाधी सोहळा म्हटलं अंगाला काटे येतात. असा साधक नाही ज्ञानोबरांच्या कार्तिकी त्या सोहळ्याला. काय ज्ञानोबरांमुळेच आपल्या जगण्याला नाही तर चपले जवळ ठेवलं असतं माणसाने आपल्या. कोण विचारतो? त्या पोशाखाला जे वैभव प्राप्त झालं ना, ते ज्ञानोबरांचं मावळा म्हणून, तुकोबारांचा शिलेदार म्हणून आपण विचारलं सुद्धा, हिंगलवून सुद्धा लोकांनी आपल्याला पोचलं नसतं. काय विचारलं असतं, कौतुक केलं असतं. हे कौतुक आपलं नाही, आपल्या आचाराचं आहे, आपल्या विचाराचं आहे, आपल्या संप्रदायाचं आहे, आपल्या कलेचं आहे, आपल्या
चारित्र्याचं आहे. हे सामान्य कौतुक नाही. काय लोक, किती गावचे लोक याच्यात करू बरं राहतो 2 तास उभे तरुण पोरं. ती माझ्या आधी आहे, मी यायच्या आधी तशी जुनी होती, तर वाट करून दिली त्यांनी. याला यंग जनरेशन किती आहे बघा तुम्ही. कीर्तनाला बसले माता भगिनी, पुरुष मंडळी, या बहीण, आपल्या भगिनी, मुली, मुलं. का होत नाही या सगळ्या गोष्टी. आपल्याला जे मिळालेलं वैभव आहे आपल्या संप्रदायाच्या सेवेमुळे आपल्याला मिळालं. कंठामध्ये आडवं झोपून मुक्ताबाईंनी ज्ञानोबारांना सांगितलं, तुम्ही योगी आहात आणि योग्याचं हे वागणं बरं नाही. योगी पावन मनाचा. जर ज्ञानोबाला योगाच्याच वाटेनं प्राणाचं उत्क्रमण करत असतील तर त्यांना दुसऱ्या वाटेने समजून सांगायचं नाही, योगाच्याच वाटेने उत्तर द्यायचं. म्हणून योगी या शब्दापासून अभंगाची सुरुवात केली. योगी पावन मनाचा, साये अपराध जनाचा. योगाने सहन केलं पाहिजे. माऊली, तुम्हाला सहन करावं लागेल. या जगाला संतत्व कळावं अशी जर तुमची अपेक्षा असेल तर श्रुती स्मृतीचे अर्थ आपण जी होनी मूर्त अनुष्ठाने जगादेत वडील जे हे तयाची आचरावे पावले. पावनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेची फळ ठेविले ऐसेल आहे. तुम्हाला याच वाटेनं प्रवास करावा लागेल. म्हणून आमचा ऐका. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, आवाज दिला मुक्ताबाई. अडचणीमध्ये या समाजाला तुम्हीच कामाला आहे हा संदेश द्यायचा. अडचणीमध्ये कोण कामाला येतो महाराज? आता अडचणच आहे. आता सगळी तुम्ही शेतकरी माणसं बसलेली. आता पाऊस आहे का तुमच्या भागात? किती अडचण आहे शेतकऱ्यांची तुम्ही पहा. कोणीच येत नाही देवाशिवाय. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षाचे एवढे खर्च चालू आहे सध्या राज्यात. इतका खर्च चालू आहे आम्हा पक्षांचा, सगळ्याच पक्षांचा. बरं, इतक्या मोठ्या मोठ्या सभा घेत आहे महाराज. करोडाचे नुसते बॅनर या लोकांचे. तुम्ही पहा ना, काँग्रेसचं तिकडे चाललंय काहीतरी, राष्ट्रवादीचा आज जळगावला होता कार्यक्रम, शिवसेनेचा आता होऊन गेलं, चालत आहे समजा. सगळेच पक्ष पाहतो. जर एवढी शरम वाटते आपल्याला तर आपला शेतकरी राजा अडचणीत आहे, त्याच्या पोराबाळांना प्यायला पाणी नाही परळी वैजनाथ परभणीच्या. आता तुम्ही तुमच्या सभा बंद करू शकत नाही. तुम्ही तुमची राजकारणाची पोळी भाजून घेता. अरे हाकेच्या अंतरावर निवडणुका आल्या म्हणून फक्त आम्ही अडचणीत आहे. कोणी येत नाही महाराज देवाशिवाय. तुम्ही विदर्भात जा, आम्ही विदर्भाच्या लागू नाही जरा. आम्ही पाहतोय प्यायला पाणी नाही खरंच लोकांना. हा पॉइंट इकडचा पट्टा यवतमाळ काही भाग सोडला ना, तुम्ही जा मराठवाड्याच्या दिशेने, हुर वाटतो हुर. आता कोपरगाव, शिर्डी, तुमचा सिन्नर, तुमचा परिसर बघा ना, सोयाबीन. आता मी मका पाहिला, वाळा लागली महाराज पिकं. काय करावं शेतकऱ्यांनी? हे डॅम, हे शेततळे फार दिवसाचे. आता जर पाऊस झाला नाही श्रावणात, वैशाखासारखं ऊन तापायला लागल्यावर कोणाकडे हात देणार आहे? अडचणीत कोण येत आहे सहकार्याला? कोण दुष्काळाबद्दल चर्चा करत आहे? वाढदिवस साजरे होताच आहे, लग्न होताच आहे, सगळं जे काय आहे ना महाराज ते साजरं होतच आहे. अडचणीला जगाच्या मालकाशिवाय पाठीराखा कोणी नाही. टाकळीकर तोच येतो. मी एका विदर्भातलं वाचलं ऐका. एका पोराने सुंदर भूमिका मांडली. काय शेतकऱ्याची अवस्था. जीव पेरला मातीमध्ये, पत्थर छातीवरती. जीव पेरला मातीमध्ये, पत्थर छातीवरती. प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. पहिला पाऊस, पहिली धारा, मन मन फुलवित होते. शेतकऱ्याला विचारलं का हो शेतकरी दादा, कोणता आवडतो सुगंध तुम्हाला? शेतकऱ्याने दिलेलं उत्तर आहे पहिला पाऊस, पहिली धारा, मन मन फुलवित होते. कुणी सांडले बघा ते अत्तर मातीवरती. प्रश्न टांगले आभाळाला,
उत्तर मातीवरती. विदर्भातली बाई सडा सणवर रांगोळी काढते, स्वतःच स्नान घालते आणि उशिरा उठलेल्या पोराला कमी वेळेत तयारी करून शाळेला पाठवते. तिनं तयारी केली, त्या पोराची बॅग दिली पाठीवर, दप्तर, आणि तयारी करून त्या पोराशी बोलते, म्हणते बाळ्या जाय शाळेत. ते विदर्भातलं पोरग म्हणतो माय का जायचं शाळेत? शाळेत गेल्यावर लेकर मोठी होतात बाळा. जर सगळे शाळेत गेल्यावर पोर मोठी होतात माय. तो मोठा दादा शिकला आणि घरीच बसलाय. मोठा दादा शिकला आणि घरीच बसलाय. उगाच देते आई माझ्या दप्तर पाठीवरती. प्रश्न टांगले आभाळाला, उत्तर मातीवरती. शेतकऱ्यांच्या पोरांनो, तुम्हाला तुमचे कष्ट करावे लागतील, उद्योग व्यवसाय व्यापार करावा लागेल, एक सुद्धा तुमच्या पाठीला येणार नाही. तुम्हाला जागं केलं संतांनी. मराठे शूरवीरानो निकामा स्वस्त का बसला. मराठे शूरवीरानो निकामा स्वस्त का बसला. बघा इतिहास आपुल्या वडिलांचा. शिवबा म्हणताना शिवाजी म्हणताना रायगडी छत्रपती झाला. मराठे बघा इतिहास आपुल्या वडिलांचा. काय केलं? शिवाजी शिवबा म्हणताना रायगडी छत्रपती झाला. अरे आपल्या राजाला सुद्धा आयतं राज्य मिळालं नाही. कष्ट करावे लागले. 35 वर्ष महाराष्ट्राच्या मातीला काम करावं लागलं. फार तारुण्य. तेव्हा स्वराज्य निर्माण झालं. हे काही कोणाच्या भागच्या देशी सहज नाही मिळवलं. कष्ट केले, नीतिमत्तेने मिळवलं. तुम्हाला कष्ट करावे लागतील. आहे का? मराठी आलेला शब्द हा जातीवाचक नाही. महाराष्ट्रात जन्माला आलेले सगळे 12 बलुतेदार, 18 पगड, सगळे राष्ट्रसंतांचं वचन आहे. पुढे त्याचे अनेक पद आहेत, अनेक चरण आहेत. कोळी, माळी, कुंभार, चांभार, पाटील, धनगर सगळे मराठे. जेवढे महाराष्ट्रात जन्माला आले तेवढे सगळे. त्यांना हात दिली, त्यांना आरोळी दिली. आपण लढलं पाहिजे. तुम्हाला एक सांगतो, जिथं तुम्ही वाटचाल करत आहे तिथं तुम्हाला तुमच्या माणसांच्या विरोधात लढावं लागणार आहे. आपल्या माणसांच्या विरोधात लढावं लागणार आहे.
आपल्या विकारांच्या, आपल्या देहाच्या, आपल्या जवळच्या, आपल्या आईच्या, आपल्या बापाच्या, आपल्या बहिणीच्या, आपल्या भावाच्या, आपल्या बायकोच्या, सगळ्यांच्या विरोधात लढावं लागणार आहे. मानवी जीवनातला प्रत्येक क्षण लढण्याचा आहे. ते लढणं कोणतं हे ज्याला कळालं त्याचा परमार्थ सफल झाला. सफल झालं त्याचं जीवन. प्रार्थना आहे, संत जीवन वाचा. ज्ञानोबारांना लढणं शिकवलं मुक्ताबाईंनी. ज्ञानोबाराया उघडा दरवाजा, सहन करायला शिका. थोडस सहन करणाऱ्याचं मंदिर झालं. मी एका लोहाराच्या उद्घाटनाला गेलो, दुकानाचं उद्घाटन होतं. त्याने दिलं माझ्या हाती ताट, लावा बाबा कुंकू. मी लावा लागलो कुंकू. तिथं नवीन घन, हातोडी. घनाला लावला तो नाही महाराज, घनाला नाही. म्हटलं छन्नीला लावू का? छन्नीला नाही. भात्याला लावू का? भात्याला नाही. हातोडीला? हातोडीला नाही. अरे मग लावू कशाला? चिमट्याला? नाही, चिमट्याला नाही. कुंकू लावू कशाला? तो म्हणे आयरनीला लावा. जुनी रे ती. तो म्हणे महाराज माझ्या आजीची ती. या आयरनीवर घाव करणारे अनेक घन संपले, अनेक हातोड्या संपल्या, अनेक चिमटे संपले, अनेक छन्न्या संपल्या, पण सहन करणारी आयरन अजूनही जशीच्या तशी. माऊली तुम्ही आमचे आयरन बनाव. पूर्वज म्हणून लोक तुमच्याकडे बघतील. कोण सांगेल गीतेचा अर्थ या भोड्या बाबड्या लोकांना? कोण सांगेल? किती गोड सांगितलं. 17वीचे स्तन्यदेशी अनाहताचा हल्लरुगाची. हा हल्लरू शब्द पाहिला की असं वाटतं काय हल्लरुगाची. हल्लरू कोणीच राहू शकत नाही संतांशिवाय. जशी माय लेकराला झोपवते, प्रत्येकाही पोराला झोपवताना काहीतरी म्हणते किर्र काहीतरी आवाज काढते की असा आवाज काढते की तो आवाज कोणालाच काढता येत नाही. का? तिला माहिती आहे या आवाजाचा अर्थ नाही, पण तो आवाज काढला की हे झोपत, याला सवय. तसा ज्ञानोबाऱ्यांना माहितीये चाललंय माझ्या पप्पा आणि गणपती या जाऊ ना लग्न बिग्न करून या, पायावर पाणी घेऊन या. पाहुणे 11 झाले बाबा अजून पिंगळा म्हणा ना. किती वेळ वाट पाहतील पोरं. पण ते पोरांना आणलं पाहिजे. कोणत्याही रोगावरचा इलाज म्हणजे कीर्तन.